बोल वेलकम टू माय चॅनल. मला चॅनल आहे यांचा आहे वेलकम टू माय चॅनल. काळा पण दिसतो ना. हा काळा काळा वाटतं ना. कुठला काळा काळा दिसते. मम्मी काय करते आहे. बघा कसला तडका देता मी तुम्हाला लगेच सांगते. बघा कुंजी मुंजी कांजी आहे गाईस. कांजी ह्याच्यात दही टाकतात आणि बघा आता तडका बघा कसा देणार. कन्नडी स्पेशल आहे ना पप्पा. कन्नडी स्पेशल. मला सारखं बोलतात खा 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 पण मला नाही आवडत ते. खाल्ली तरी आहे का बरोबर. हा मिनिटात तडका जाणार तिथं. पप्पा कितीवर केलं तुम्ही. 2200 वर केलं बघा. एवढा हाय फ्लेम वर का करता. काहीच झालं नाही. हे जरा इंडक्शन आम्हाला झटके देतो मध्ये मध्ये. किती डेंजर दिसते रे ती आग. हे बघा कुंजी मुंजी काय काय ह्याच्यात सांगते तुम्हाला. कांदा दही आणि रात्रीचा भात आहे. नका विचारी ना. असं दिवस रात्र कामच करायला सांगतात घरामध्ये. ती बसली का काम. ती 5 मिनिटामध्ये तिला बसायची मोबाईल आहे घरामध्ये. नुसतं काम करायचं. उठायचं पाणी द्यायचं चहा आणायचं बिस्किट आणायचं. हेच काढून माझ्या लेकराला विचारायला. किती काम करतं माझा काकू. तुम्हाला माहितीये मी आता दही आणलेली माझ्यासाठी आणि दाखवते तुम्हाला पप्पा काय करतायत. माझ्यासाठी आणलेली मी कडनं. द्या पप्पा माझी मिक्स करून देताय. मिक्स काय नाही करत आहे. त्यातले 4 चम्मच पप्पा खाणार आहे आणि मम्मी बनवणारी आहे डाळ भात आणि काय देते सुकटची चटणी. मम्मीनी बनवलं आहे सुकटची चटणी आणि डाळ. आता मम्मी खात आहे. आणि पप्पाला असा गैरसमज होता की ताट पप्पाकडे येणार आहे. कसं वाटतंय पप्पा ताट न भेटून. आपल्याला जायचं आहे. दाखवते मम्मीला आधी दाखव. मम्मीचं चालू आहे मेकअप. तर आपण जात आहे. पप्पा सांगते चाय पियाला शील फाटा. अभी आप लोग चाय पीने के लिए 20 किलोमीटर गए हो. गाईज तुम्हाला खोटं नाही सांगत आहे. खरं म्हणजे खरं मला चष्मा लागलाय. पप्पाला विचारू शकता तुम्ही नंबर. सांगू तुम्हाला तिघांना चष्मा लागलाय आम्हाला. पप्पाला तर आंधळा चष्मा लागलाय. मम्मीचा चष्मा घ्यायला जायचं आज. आता डॉक्टरनी सांगितलंय की मला ना किती ग 35 नंबर आहे पॉझिटिव्ह. आता वरती घुसलाय. मी याला काठीनी वरती उचलायला गेलो. मला वाटलं इथं कबुतरा बसून घाण करतात पूर्ण इकडं. अख्खा झाडावरती घाण करतात. हे पण पूर्ण झाड घाण करून ठेवले. त्यासाठी मी काठी काढून त्याला काढायचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये 3 अंडे होते आणि ते 3 अंडे डायरेक्ट पडले खाली आणि ते 3 अंडे फुटले. त्याच्यातले 2 अंडेमध्ये छोटे पुढं बेंद्री आली ती बेंद्री. तर त्यातले 2 अंडेमध्ये जे पिल्ले होते ते बिचारे मेले. अँड मला खूप जास्त वाईट वाटलंय आणि त्याच्यामुळे मी रात्री जेवताना पण मला खूप जास्त विचित्र वाटत होतं. आणि गाईस तुम्हाला मी सांगते ते अंड्यामध्ये बाळाची मुंडी दिसली मला आणि पाय हात पण दिसले. पापाला माफी नाही. बरोबर. पापाचा प्रायश्चित करायची आहे मला. पण आता मी देवाला माफी मागतोय. रात्रीपासून माफी मागतोय की माझ्याकडनं चुकून झालेलं आहे की माझ्याकडनं काय माझा काय असा उद्देश नव्हता की मी फोडूनच टाकू अंडे. जर मला कळलं असतं की तिथं अंडे ठेवलेत बिकॉज कसं आहे कबूतर येऊन बिकॉज तिथं कबूतर येऊन रोज बसतात म्हणून मला असं वाटलं खूप घाण करतायत त्यांना हाकलो मी इथून. बट ते
उलटच झाला माझ्याकडनं. बट याच्या पुढे मी कधी कबुतरांना हाकलणार नाही. अँड हा घाण केलं तर साफ करत राहीन दररोज बस. आणि मी ना तुम्हाला सांगते, ते ना कबूतरचे मला ना ते काय आहे पप्पा, डोळे दिसले आणि ना पाय पण दिसले, तरी पप्पाला काय नाही बघा. हे किरकिर किरकिर ऐकून ना आमच्या डोक्याचा भरता झालेला येतात, म्हणून आम्ही दरवाजाच उघडत नाही अजिबात. आल्यापासून काम चालू आहे पण त्या बंद व्हायचं नाव घेत नाही. लय पहिलेच आम्ही इकडे राहत होतो, तिकडे ऑलरेडी बाजूचा बिल्डिंग बनवत होतं, त्यावेळेला पण क्रिकेट 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 वैताग आला होता. आणि इथं पण तेच सीन आहे, परत काय बोलायचं आहे. आणि आपण काय करू पण शकत. बिल्डिंगवाल्याने ऑलरेडी कंप्लेंट टाकलं तरी ते ऐकायला तयार नाही आहे. ॲक्शन पण कोणी घेत नाही. असंच आहे आपला सगळं जगात. बाय फायनली पोचले आता आपण चाय प्यायला. पहिलं तर काय खाऊन घेऊ. आता आपण खाणार आहे 6 फ्लेवर पाणीपुरी. किती फ्लेवर, कुठले कुठले फ्लेवर आहे बघा, सगळं फ्लेवर. पप्पा आता खाणार आहे इथं मिक्स पाणीपुरी. झाला गेला कुठला आहे हा? तो भाई ये है नागौरी चाय. हम लोग यहाँ पर आए इसलिए भाई इसके लिए 20 किलोमीटर या 50 किलोमीटर भी आ सकते. साक्षी देख सकते हो उसका ब्लॉग. साक्षीला बघू शकता, त्याच्या ब्लॉगमध्ये बोलत नाही म्हणून त्याला किती राग येतो. साक्षीला खायचा होता पण मी शेवटी माझ्या बॅलन्स संपला. मी मम्मीला बोलली आता मला बिर्याणी खायची, तर मम्मी काय बिर्याणी मग बोल, बिर्याणी खाणार? क्या बदमाश है यार दोनों के दोनों. अजूनपर्यंत आम्ही शिलफाटालाच आहे. पप्पा आता गेलेत गाडी घ्यायला आणि आम्ही मॉलमध्ये जाऊन आलो आणि मम्मीने थ्रेडिंग पण केले. पप्पा आलेले आहे, म्हणजे ओव्हर ट्रॅफिक आहे काय. पप्पा दाखवते तुम्हाला कुठे आहे. पप्पाचं काहीतरी धडपड चालू घेण्यासाठी दाखवते. नर्सरीमध्ये पप्पा आहे, तुम्ही शोधा कुठे दिसताय का. गायब झाले वाटतं इथनंच. मला भीती वाटते ना इथं काय साप बीप असेल तर. पप्पा आले. मनी प्लांट घ्यायचा होता पप्पाला पण नाही वाटतं. फर्स्ट घरी आलोय. बघा माझे काम सिंपल यायचे तर ना. आता घरी आलोय आणि पप्पा गेले चिकन आणायला. पूर्ण माती माती तोंड झालंय. शिलफाटाला एवढी ट्रॅफिक होती भयंकर. पप्पा गेले चिकन आणायला आणि इथं पाणीचा मॅटर झाला. पाणी फक्त बोरिंगचं 15 मिनटं, पियायचं 15 मिनटं. बोरिंगचं येणारच नाही आज. आणि भांड्याचा एवढा पसारा. आणि आपल्याला भांडी वगैरे घासून जायचं आहे पप्पाच्या आईकडं. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल. बोलायचं